राम राम मंडळी, प्रीती जोरायटीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आपण आज जात आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट द्यायला खोपोली येथे। तर चला मी पूर्ण रस्त्यामध्ये माहिती देते आणि खोपोलीला कसं जायचं तेही तुम्हाला सांगते। तर आम्ही जात आहोत खोपोलीला आणि आम्ही विरारवरून जात आहोत खोपोलीसाठी। तर तुम्हाला सांगू इच्छिते, इथे सकाळची 6ची ट्रेन असते, 6:11, 6:17 आणि 6:30 या तिन्ही ट्रेनपैकी कुठल्याही ट्रेन तुम्ही विरारवरून घेऊ शकता। दादरला जाऊन तुम्हाला 7:43ची ट्रेन असते खोपोलीला जाण्यासाठी आणि आपण जाऊन पोहोचतो 9:51ला तिथे। आणि जर ही ट्रेन चुकली तर आपल्याला डायरेक्ट 12ची ट्रेन असते, म्हणजे 7ची जर तुम्हाला दादरवरून खोपोली ट्रेन सुटली तर तुम्हाला डायरेक्ट 12ची ट्रेन तुम्हाला खोपोलीसाठी भेटेल। तर सकाळी जर तुम्ही जाणार असाल तर ही ट्रेन मिस करू नका। आणि तुम्हाला येतानाची सांगायचं झालं तर तुम्हाला येतानाची आम्ही 4 ते 5 तासासाठी तिथे होतो आणि येताना आम्हाला 4:30ची ट्रेन होती त्या। आणि दादरवरून आम्हाला कनेक्टिंग ट्रेन होती, पण कनेक्टिंग ट्रेन आम्ही घेतली नाही कारण की ती AC लोकल होती त्याच्यामुळे, आणि मी दुसरी ट्रेन घेतली। जर तुम्ही AC लोकलने जर गेलात तर तुम्ही 7:56 पर्यंत विरारला पोहोचू शकता आणि जर AC लोकल नाही घेतली तर 8:30 तुम्हाला वाजू शकतात। तर ही तुम्हाला येण्या जाण्याची थोडी माहिती दिली। आणि तिकिटाची प्राइस आहे विरार ते खोपोली 80 रुपये प्राइस आहे। तर तुम्हाला जायचं असेल तर इथे कमीत कमी 2 ते 3 ठिकाणं तुम्ही कव्हर करू शकता। तुम्ही किती वेळात कव्हर करता हे तुमच्या टायमावर आणि तिथे थांबण्याच्या लिमिटवर अवलंबून आहे। तर इथे जायचं म्हटलं तर इथे जवळजवळ 5 ते 7 ठिकाणं आहेत, पण त्यातली 2 ठिकाणं मी दाखवणार आहे, पण हे दोन्ही व्हिडिओ वेगळे होणार आहेत। तर महडचा जो गणपती आहे तो आणि इथला गगनगिरी महाराजांचा आश्रम। तर गगनगिरी महाराजांचा जो आश्रम आहे तो आधी आपण पाहणार आहोत आणि त्याचा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो आहे महडचा गणपती। तर चला आता वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया आणि या गगनगिरी महाराजांचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण पहा। मी महाराजांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि त्याचबरोबर माझे इतर व्हिडिओ चॅनलवर जाऊन तेही चेकआउट करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता आपण गगनगिरी महाराज यांच्याबद्दल थोडी माहिती करून घेऊया। गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन यांच्या घराण्यातील होते। त्यांचे नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंके। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मणदुरे या ग्रामी 1906 मध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई। महाराजांचे वय 3 वर्षे असतानाच त्यांचे आईचे व 5 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। लहानपणापासून त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती। वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडले। सुरुवातीपासून ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले। आता तुम्ही पाहू शकता आपण स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्हाला मी बोर्ड दाखवणार आहे खोपोली स्टेशनला, आणि बघू शकाल इथे आता समोर तुम्हाला बोर्ड दाखवते मी, 2 मिनिटं थांबा। आणि इथून रिक्षा जी आहे ना, ही रिक्षा 20 रुपयात तुम्हाला गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये सोडते। आणि जर मोहडला तुम्हाला जायचं असेल तर इथून 50 रुपये पर सीट असं घेतात इथे। तर आम्ही चाललोय रिक्षाने, 20 रुपयामध्ये रिक्षा आहे पर पर्सन स्टेशनवरून। चला, या मंदिरामध्ये काही नियमांचे तुम्हाला पालन करावे लागेल, ते म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे कपडे परिधान करून, म्हणजे जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, शॉर्ट्स वगैरे घालून येण्यास या मंदिरामध्ये मनाई आहे। त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी सुद्धा मनाई आहे आणि तुम्हाला इथे सॉक्स घालण्यासही मनाई आहे। तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी तुम्हाला बिन चपल्याचंच फिरावं लागतं, त्याच्यामुळे ही नक्की काळजी घ्या आणि इथे व्यवस्थित कपडे घालून या मंदिरामध्ये प्रवेश करा, म्हणजेच या गगनगिरी महाराजांच्या मंदिरात तुम्ही प्रवेश करा। तर चला आपण नियम वगैरे पाहणारच आहोत आणि इथली अजूनही खूप सारी माहिती आपल्याला घ्यायचीच आहे। आता आपण थोड्या वेळातच पोहोचणार आहोत मंदिरामध्ये। मंदिराच्या आत शूट करण्यास पूर्णतः मनाई आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त बाहेरून शूट केलं आहे। थोडंफार करता आलं मला, त्याच्यामुळे मी थोडंफारच तुम्हाला आतमधून दाखवू
शकणार आहे, पण जितकं दाखवता येणार तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ह्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला लगेचच जेवणाचं कुपन सर्वात प्रथम काढायचं आहे, कारण की जेवणाच्या लाईनीत जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्हाला कुपन काढण्यासाठी परत तुम्हाला मेन काउंटरला येऊन तिथे कुपन काढावं लागतं। तर सर्वात पहिले तुम्ही जेवणाचं कुपन नक्की आठवणीने काढा। आणि इथे जास्त करून अशी कुठे दुकानं नाही आहेत, त्यामुळे जर तुम्ही लांबून येत असाल तर स्टेशनला नाश्त्याची खूप सारी दुकानं आहेत, तुम्ही छान ब्रेकफास्ट करा आणि मग या मंदिरामध्ये तुम्ही येऊ शकता। तर तुम्हाला जिथे आम्ही जेवणाचं कुपन काढलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हे बघा, इथे पार्किंग हा मेन गेट आहे। हे बघा, हा गेट, इथून आपण आता एंटर करणार आहोत। सुरुवातीपासून जेव्हा गगनगिरी महाराज नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले तेव्हा त्यांनी नाथ संप्रदायाबरोबर ते 32 शिराळा येथे आले। तेथे वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा त्यांना मिळाली। पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंद स्वामी यांची भेट झाली। तदनंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले। काश्मीर, लडाख येथील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करीत करीत हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथ येथे आले। आता आपण समोर येऊन डाव्या साईडला हे प्रसाद कुपन जे आहे, महाप्रसादाचे जे कुपन आहे जे 20 रुपयामध्ये आहे फक्त, तर ते कुपन आपण आता इथे घ्यायला आलेलो आहोत। आणि इथे आहे पाय धुण्याची जागा। तुम्हाला जागोजागी हातपाय धुण्यासाठी खूप सारे जागा दिसते, तिथे हातपाय धुवून मग तिथे बाकीच्या ठिकाणी प्रवेश करत राहा नेहमी। इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे। आणि आता इथे आपण कुपन घेत आहोत। कुपन घेऊन आपण जाणार आहोत मंदिराकडे। इथे वेळ लिहिलेली आहे 10 ते 1:30 पर्यंत इथे प्रसादालय असतं। तर कुपन हे सकाळीच घ्यावं लागतं, जेव्हा आपण जातो एंट्री करतो तेव्हाच, तर हे नेहमी लक्षात ठेवा। आणि त्यानंतर मग महाराजांच्या आश्रमामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता। तर चला जाऊया। तुम्हाला जर काही दान करण्याची इच्छा असेल तर इथे देणगी विभाग, त्याचबरोबर इथे पुस्तकं आणि इथे थोडी प्रसाद वगैरे आहे। आणि हे बघा, फोटो, आयुर्वेदिक गोष्टी इथे विकल्या जातात। आणि त्याच बाजूला वॉशरूम आहे। तर तुम्ही पाहिलं आता बाकीच्या ठिकाणं। आता चला आपण जाऊया, इथून पाय धुऊया आणि आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। चला। एकदा बद्रीनाथ जवळील व्यास गुफेत महाराज अतिशय दमून भागून पहुडले होते। तेव्हा पर्वतावरून एक कफनीदारी साधू आले। साधूंनी त्यांच्या कमंडलूतील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोथिंबिरीसारखे गवत खायला दिले। त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले, आजपासून तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल। सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल। तू आता दक्षिणेकडे चालत राहावे। त्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हा लपेष्टा भोगत भोगत ऋषिकेशला येऊन पोचले। नंतर त्यांनी सर्व भारतवर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले। त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला। थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोकस्वामी किंवा महाराज या नावाने ओळखू लागले। महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले। तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले। तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते। त्यावेळी त्यांच्याजवळच कोल्हापूरचे राजे व काही सरदार सहज येऊन थांबले होते। त्यांची मायबोली मराठी असल्याने ते बालयोगी गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले। महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले। पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तप केले। सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले। त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला, वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तेथे रमले। पुढे पुढे ते झाडाच्या डोलीत राहून तप करू लागले। भूतविद्या, जारण मारण, उच्चाटन विद्या, बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचे शोध व तप करू लागले। या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले। त्यामुळे त्यांना विद्या पक्का झाल्याचा अनुभव येऊ लागला। त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते निरनिळ्या विद्यांचे शोध लावू लागले व ते सिद्ध होऊ लागले। महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या डोलीत निवारा बांधून राहत।
पाऊस पडण्या अगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभांच्या सालीचा वाक, आपट्यांच्या झाडांच्या सालीचा वाक व पळसाच्या पानांचे इरले करून पावसापासून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार करीत असत. वरील झाडांच्या वाकापासून लंगोट्या, टॉवेल, अंगावर घेण्याच्या शाली, अंथरूण, पांघरूण अशा प्रकारची नवीन नवीन वल्कले धारण करून पावसाळ्याच्या दिवसात ह्या इरल्याखाली राहायचे आणि तप करायचे. असे जीवन जगणे त्यांना आवडत होते. पुढे भ्रमण करीत करीत महाराज गगनगडावर पोचले. तिथे त्यांनी जलद तपश्चर्या केली. इथे इथे लोक शांततेसाठी आणि आपल्या मनशांतीसाठी येत असतात. त्याच्यामुळे आता माझे सर्व विवरणा हा प्रश्न पडला असेल की मी मगाशी म्हटलं तसं ह्या मंदिरामध्ये फोटोशूट, व्हिडिओ शूट काहीही तुम्हाला करू देत नाही. तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे हे एक साधनेचं ठिकाण आहे. इथे लोक मेडिटेशन म्हणून शांततेसाठी आणि इथल्या महाराजांचा अनुभव तिथे अनुभवण्यासाठी लोक जात असतात, इथे येत असतात. तर इथली शांतता भंग होणार नाही ह्याच्यासाठी व्हिडिओ आणि फोटो शूटिंगसाठी मनाई आहे. तर इथलं पालन नक्की करा. मी जिथे ज्या मंदिरामध्ये जाते तिथे आधी परमिशन घेते आणि मगच शूटिंग करते. तर आम्हाला ह्या वेळेला वेळ नव्हता की इथे परमिशन घेऊन शूटिंग करावी, कारण की जर मला परमिशन भेटली नसती तर तुम्हाला मी एवढं सगळं दाखवू नाही शकली असती. मी खूप लपून छपून फर्स्ट टाइम असा व्हिडिओ शूटिंग केलेली आहे आणि फक्त ती माझ्या व्ह्यूअर्ससाठी केलेली आहे. तर प्लीज तुम्ही मला समजू शकाल की मी कुठल्या परिस्थितीमध्ये, म्हणजे मी विरारवरून खोपोलीला जाणं म्हणजे जवळजवळ 6-7 तासाचा प्रवास होता आणि तिथे गेल्यावर जर मला तुम्हाला हे सगळं नाही दाखवता आलं असतं तर मी स्वतः नाराज झाले असते. आणि हे मी सर्वात जास्त शूटिंग जी लोक वयोवृद्ध असतात, जी लोक अपंग असतात किंवा ज्या लोकांची इच्छा असते व्यवस्थित धडधाकट असून सुद्धा ती लोक जाऊ नाही शकत, कधी परिस्थितीमुळे किंवा पैशाच्या अभावी जाऊ शकत नाही, ह्या ठिकाणांना भेट देऊ शकत नाही, त्या सर्वांसाठी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ह्या सर्व मंदिरांचे व्हिडिओ आणि त्याचबरोबर इतर व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर चला आपण पुढील आता हे मंदिरं पाहून घेऊया. ह्या आवारामध्ये खूप सारी मंदिरं आहेत, खूप सुंदर मंदिरं आहेत आणि खरंच इथल्या मंदिरात गेल्यावर तुम्ही शांततेचं नक्की पालन करा. खूप छान अशी शांतता असते, मन तुमचं अगदी शांत होऊन जाईल ह्या सर्व मंदिरांना भेट दिल्यानंतर. आणि ही सर्व मंदिरं फिरायला तुम्हाला कमीत कमी आरामात असं व्यवस्थित फिरला तर 3 तास तरी लागणारच लागणार. कारण की वरती पण आपल्याला एक गुहेमध्ये मंदिर आहे जिथे गगनगिरी महाराज असे तप करायचे, तर ते ठिकाणसुद्धा आपल्याला पाहायला जायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला 3 तासाचा वेळ तरी लागेलच इथे पूर्ण फिरण्यासाठी. आणि हे फिरत असताना हे देखील ध्यानात ठेवा की 1:30 वाजेच्या आधी तुम्हाला या मंदिरामध्ये त्या गुहेच्या इथे जाणार असाल तर गुहेत जाण्याच्या आधी लक्षात ठेवा की तुम्हाला 1:30 वाजेपर्यंत या मंदिरामध्ये परत पोचायचं आहे. कारण की तुम्हाला महाप्रसादाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 1:30 वाजेच्या आधी इथे या मंदिराच्या महाप्रसादालयामध्ये तुम्हाला पोचावं लागणार. तर हे नक्की लक्षात ठेवा. आणि चला जाऊया आता पुढच्या ठिकाणाला भेट द्यायला. मी मध्ये मध्ये तुम्हाला गगनगिरी महाराजांची माहितीसुद्धा देत राहणार आहे आणि त्याचबरोबर इथल्या जागेची सुद्धा थोडीफार माहिती देत राहणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गगनगिरी महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले. निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज
नेहमी निसर्ग संवर्धन व संगोपनचा उपदेश देत असत। या स्वतः वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आदी उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून देत असत। महाराजांची शिकवण नेहमी हेच सांगत असे की मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे। जगा आणि जगू द्या हा संदेश महाराजांनी कायम प्रस्थापित केला होता। महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये म्हणजे सध्याच्या कलियुगामध्ये योगशास्त्रातील अनेक विधी, अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते। योग्यशास्त्रातील विमल ज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या। निसर्गाच्या सानिध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते। परमपूज्य महाराजांनी योग सामर्थ्याचा संदेश सर्वत्र पोहोचवला। परमपूज्य महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली। 1932 ते 1940 सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथे पाटाचा डंक या भागात राहून अरण्य निवासी तप केले। 1965 पासून यांची कीर्ती जगभर पसरली। निर्मनुष्य व अनेक स्त्र शापदे असणाऱ्या गगनगडावरील 52 कुंडे व सांगलीतील वाटार येथील 5 ते 6 डोहात त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली। त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियाचा साहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत। गगनगिरी महाराज जशी तपश्चर्येला बसायचे तशी इथे प्रतिमा दिसत असेल तुम्हाला, आणि त्याच्या बाजूलाच नवग्रह तुम्ही पाहिले असतील। आपण इथून आलो उजव्या साईडने, इथे नवग्रह आणि गगनगिरी महाराजांचं ते स्थान बघितलं आणि आता इथेच चाललोय। आणि इथे आलो आहोत। सिद्ध योगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील म्हणजे आता जिथे आपण कोपोलेला आलो आहोत तिथे गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र आश्रमात पर्णकुटीत 4 फेब्रुवारी 2008 रोजी पहाटे 3:30 वाजता त्यांनी देह ठेवला। मानसी, तुझ्या फेवरेट चिकूनची झाडं वैभव ही वेगळे आहेत। हिला आवाज येतोय चिकूचा। हे बघ, आई मस्त चालते चालते फक्त चालते। सुवर्णा माझ्या माझे सॉक्स नेहमी असतात असे बघ। इथे नाही गेले कधी। हे इथे आहे हेलिपॅड। बघ ना यार, एवढा पाऊस पडतो। अरे आम्हाला वाटलं वॉटरफॉल मस्त चालू असे सगळीकडे। हे थोडासा आहे, बारीकचा आहे तो। कुठे दिसते तुला? आहे याला बीच चष्मेवाल्यांची हे आलो तर कुठे दिसते वॉटरफॉल? पुण्यातील धनकवडी येथे तळवडे रोडवर आणि त्र्यंबकेश्वरला महाराजांच्या नावाचे 3 गगनगिरी महाराज मठ आहेत। कोल्हापूरमधील गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे। मुंबईमध्ये मोनोरी येथेही गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे। तसेच संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी दुधेश्वरगड येथे गगनगिरी महाराजांचा अश्वाश्रम आहे। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या गावी गगनगिरी महाराज यांच्या नावाने शाळा व महाविद्यालय देखील आहेत।
गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमामध्ये अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात. कोजागिरी पौर्णिमेला मनोरी आश्रम येथे दरवर्षी लक्षदीप सोहळ्याचे आयोजन केले जाते. दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गगनगड आश्रमात मोठ्या उत्साहात पार पडतो. गगनगिरी महाराज हे खोपोली येथील एक दत्त अवतारी संत मानले जातात. येथे जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर वाहनांसाठी येथे पार्किंगची उत्तम सोय आहे. तसेच राहण्यासाठी AC खोल्या देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी CCTV कॅमेरे, गरम पाण्याची सोय देखील आहे व प्रसाधन गृहे सुद्धा आहेत. आणि जे लोक ना व्हीलचेअरची गरज आहे तर त्यासाठी व्हीलचेअरच्या वापरासाठी सोयीस्कर प्रवेशद्वार, वाहनतळ व प्रसाधन गृहे आहेत. अरे ते चप्पलीची सवय लागली ना, हो प्रेशर पॉइंट झाले आता. ऍक्च्युली प्रेशर वाकले बघ किती. इथे एक पट्टी आहे, त्या पट्टीवरूनच चाल. ये इकडून, या पट्टीवरून चाल. मोबाईल सेव्ह कर. आता आपण गगनगिरी महाराजांच्या गुहेकडे चाललो आहोत. तुम्हाला चढताना थोडा थकवा जाणवेल कारण की थोडं उभट चढण आहे, पण जास्त वेळ लागत नाही. थोड्याच वेळात आपण पोचूया. चला बघूया किती मिनिटं लागतात आपल्याला पोचायला. मंडळी, सगळ्यात म्हातारी मंडळी, ही म्हातारी माणसं. तर आपल्याला भेटले आहेत नवीन सबस्क्रायबर मंडळी. ही आहेत कल्याणवरून. ही मंडळी भेटलेली आहेत आपल्याला नवीन सबस्क्रायबर. अजून कोण कोण आहे तिथे? उरलेली दिवाळी खात आहे हे लोक. उरलेली दिवाळी खात आहे. म्हणजे नरम झालेला फराळ खात आहेत एकंदरीत. सगळे गरम झालेले आहेत ना. हे बघा म्हणजे एन्जॉय करतायत ती लोक पण. मोठा ग्रुप आहे यांचा. तुम्ही कुठून आलात? आम्ही विरारवरून. तुमच्याही पेक्षा लांबून. Oh
तर अशा हौशी मंडळींसाठी थोडंसं आम्ही त्यांच्यासाठी नाचलो. त्यांना पण खूप मस्त वाटलं आम्हाला भेटून आणि छान नवीन सबस्क्रायबर मंडळी जोडल्याबद्दल मला देखील खूप आनंद झाला. खूप हौशी महिला होत्या या. आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला ते भारी होते. हो हो. छत्री तुझी ना आणायची. म्हणजे पूर्ण अशी ते ही गेली रोडवर अशी नाचायची किंवा भीती जी असते ना ती तर कधीच गेली. आम्ही आहे ना हो ना. हा ना, हा वॉटरफॉल बंद आहे आता. थोडासा हलकासा ॲक्टिव्ह आहे, एकदम हलकासा ॲक्टिव्ह आहे. तर हा मस्त वाटला असता. कुठून आलोय आपण बघ, तिथून, आणि ते पण चालत. इकडे पाय घट्ट लावा पण. हे बघ, हे मस्त लिहिलंय बघ. सत्ता संपत्ती ऐश्वर्य प्रमाणापेक्षा जास्त काळात नाही. हे लिहिलेले वाक्य बघ किती सुंदर आहेत. माकड आहे तो. माकडाला बघतो ती
कुई कुई करायचं नाही, कारण त्यांना असं वाटतं की आपण त्यांना चिडवतोय. हा हे बघ बटरफ्लाय बघ, त्यांना अगदी मस्त आहेत बटरफ्लाय. फुलं नाही रे, नाही माहित मला. ह्याचे पण मस्त केवढी फुलं आहेत ही बघ. नाही इथपर्यंत आहे ती. काटेकोरटीचे ह्याचा गजरा असा मस्त जाडच्या जाड होतो, झुक्कान. आया मस्त आहे ही फुलं ना. काटेकोरंटी बोलतात त्याला. असं फुल काढलं ना तिथे खाल तसं करायचं, रस गोड. पाणी प्यायचं. जाताना ज्या वाटेने आपल्याला जे मंदिर दिसलं होतं ते आता आपण येताना बघतो आहोत. हे बघा, पाहू शकता. या वाटेने आलो या आणि इथून वर गेलो. आता इथून आपण सरळ वाटेने खाली जातोय महाप्रसादाकडे. हे हम्मा किती मस्त आहे बाई. हा मारतात की काय. हो असं वाटलं होतं पाऊस एवढा पडतोय तर असतील जरा जरी. मग किती होता. आमच्याकडे तर जाम पडतोय बाबा विरारला पाऊस. युट्यूब चॅनल आहे. हो हा हे हम्माना बघूया ना, मला आवडतात जाम. चल इथे सारवून घ्याल नाही तर. हो 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 मी सारवलेला आहे. आम्ही दिसताना जरी मॉडर्न दिसत असलो तरी पूर्ण सगळे. किती गोड आहे ते. अय्या ते मधली बना किती सुंदर आहेत. तो भुरा बना किती मस्त आहे ग. किती गोड. भीती वाटते. ती मस्त आहे. हे बन, हे पांढरं बन किती सुंदर आहे ते. हे फुलं किती सुंदर आहेत पहा. पण कोणीतरी तिथे कचरा टाकलेला आहे. तर तुम्ही जर या आश्रमात जाणार असाल तर इतरत्र कचरा किंवा प्लास्टिकच्या बॉटल वगैरे कुठेही टाकू नका. आपल्यासोबत नेलेल्या गोष्टी त्यानंतर ज्या कचरा स्वरूपात होतील त्या कचऱ्याच्या डब्यातच टाका, इतरत्र टाकू नका. कारण की ही जागा खूप तिथले जे कर्मचारी आहेत ती व्यवस्थापना खूप छान आहे आणि इतरत्र कचरा टाकत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा कचरा टाकू नका. आणि इथे गायींना घालण्यासाठी इथे गूळ वगैरे विकत घेते आता मानसी. तर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल इथे गायींना काही चारा देण्यासाठी तर इथे विकत भेटतो. तर तुम्ही घेऊ शकता आणि इथल्या गायींसाठी त्यांना चारा घालू शकता तुमच्या हाताने. आता मानसी घेणार आहे चारा. चला. तिला मला माहिती आहे, तिला दिलं की सगळी त्यांना त्रास होईल. काय नाही करत घाबरू नको. मला पण भीती वाटायची. मी काय करत नाही.
हाय पिल्लू, हे बघ इकडे बघ, हे असं घे ना, हे तेच घेते बघ, हे बघ. मी ना तुला खायला घालू शकतो. खाल मानसी घाल गेला हिलाच खायचंय सगळं. इकडे सगळं हिलाच खायचंय. हे बाई पण हे बघ आलेत ना आपण. सॉरी 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 सॉरी. हे बघ आलेत सगळे. बसली ही घाबरती हो केवढी. अगं काही नाही करणार ती, काही करत नाही. बघ कशी आहे ती. छोटी आली छोटी आली बघ. छोटी आली बघ. बघ आली बघ आली बघ छोटी आली. छोटी दे ना तिला. छोटी तू बाजूला हो, तू बाजूला हो, तू बाजूला हो. नाही नाही काय नाही करत नाही त्याला. मीराचं काय चाललंय बघ. मीरा तू छोटी बनली तुझी. तिचं काय चाललंय बघ. तिचं पूर्वाचं काय चाललंय. हे बघ कशी आले अगदी. हो छान गोड गोड आहे ती. अरे ती पिल्लू आली. पिल्लूला का कशी आहेत तुम्ही. मस्त आहे. हो हो तिथे विकत भेटतो. अरे मोबाईल आहे राजा तो. ए चोनू हाय स्माइल. हाय सतीशी बाबू आले बाबा. मानसी ती वाटतं तुला सोडणारच नाही वाटतं. मी बघितलं तुझ्या ड्रेस मध्ये शिरते ती. आधा धुवून घे नंतर. हा हेलिपॅडमुळे पण असू शकतं ना. आपण बरोबर गेलेलो म्हणजे इथून आतमध्ये आणि इथून बाहेर. इथून काढून देऊळासाठी
हे फक्त क्लिक करेल हा बघ कसं चाललंय. आता आमचं सगळीकडे दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही आलो आहोत प्रसादालयाकडे. आता आपण इथे कूपन दाखवून आपण इथून महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहोत. इथे काही सूचना लिहिल्या आहेत त्या नक्की वाचा आणि ताटात अजिबात अन्न टाकू नका. व्यवस्थित जेवढं हवं तेवढंच अन्न घेऊन तुम्ही ते जेवा आणि त्याच्यानंतर इथे ताट घासून ठेवण्याची व्यवस्था आहे. तिथे स्वच्छ ताट घासून मग आपण पुढे जा. वाटावर मसाला आहे. चला मंडळी, आता आपण या मंदिरातून निरोप घेऊया आणि जाऊया महाडच्या गणपतीकडे. तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.